मार्च काढतात आपल्या काही मागण्या तर ते आजपर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये नावाचं राजकारण झालं, आता तुम्ही पुतळ्याचं राजकारण करू पाहताय? अजिबात नाही. अशा आमचे काही पुतळ्याचं राजकारण आम्हाला करायचंच नाही. जे महापुरुषाचे जे काही मानवतावादी समतावादी विचार आहे त्या महापुरुषाचे जे विचार समाजापुढे आले पाहिजे. कोणी कोण्या पुतळ्याची उंची वाढली, कोणी वेगळा पुतळा मागणी केली म्हणून आम्ही मागणी करतोय, अशातला काही भाग नाही. आमची ही एक प्रांजळ मागणी आहे की या देशाला, शेतीलाच नाही तर या देशाला बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो भारत जगामध्ये. तर तुमच्या इथं ज्या काही ऐतिहासिक लेण्या आहेत त्या लेण्या ह्या पर्यटन स्थळ बनलेल्या आहेत, त्याच्यामधून इथल्या शासनाला महसूल मिळतोय आणि बुद्धाचा त्या ठिकाणी हरसुलटी पॉइंट मध्ये पुतळा बसवण्यात यावा ही काही गैरमागणी नाही. हरसुलटी पॉइंटचा जो चौक आहे वेगवेगळ्या समाजाने वेगवेगळ्या गटाने वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत. आंबेडकरवादी संघटनेची मागणी आहे भगवान गौतम बुद्धाचा पुतळा तिथं बसवण्यात. याच्यातून जातीय तेढ निर्माण होईल असं तुम्हाला वाटत नाही? अजिबात नाही. आमची जातीय तेढ निर्माण व्हावं अशा भावनेतूनच ती मागणी आम्ही केलेली नाही. कारण की आपण वीर शाहू महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची आपली एक मागणी आहे. शहरात अजून दुसरी एक पुतळे आहेत, महात्मा गांधी असतील, झाशीची राणी असतील, तुमच्या पंडित जवाहरलाल नेहरू असतील, यांची पुतळ्याची उंची नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवायची आहे, त्याच्यासाठी निधी मंजूर आहे पण काम बंद झालेलं आहे. आपणच एक मोठा आंदोलन केलेलं आहे, त्या उपोषण पण केलं होतं, अजून ते काम सुरू नाही. काम त्याचं भूमिपूजन झालेलं आहे, त्याचा निधी आलेला आहे. आचारसंहिता असल्यामुळे ते काम सुरू करता आलं नाही आणि ती आचारसंहिता संपलेली आहे. तर ते काम PWD कडे पाठपुरावा करून ते काम आपण दुसऱ्या पुतळ्यांची उंची वाढवायची पण मागणी करणार. हो करणार. आम्हाला कोणाही महापुरुषाबद्दल काही आमच्या मनामध्ये संकोच असण्याचं काही कारण नाही. आम्ही जी शाहू महाराजांची केली तशी महात्मा गांधीच्या पुतळ्याची कारण. मनपा प्रशासनावर आपण आरोप करता की जातीय भावनेतून राजकारण करताय. हो खरं जसं वाटतं की ते जातीय भावनेतून राजकारण करताय? त्याच पद्धतीनं आम्ही आता 3 वर्षापासून या मागण्या घेऊन जातोय. त्याच्यात आम्ही आंदोलन करतोय. लोकशाही मार्गाने आम्ही ज्या आंदोलन आहे ते मागण्या करण्यासाठी रस्त्यावर येतोय. त्याच्यातील जर आमच्या मागण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत असेल तर ती कास्ट मेंटॅलिटी इथूनच होते अशी आमची भावना झालेली आहे. आपली एक मागणी आहे रस्त्यावरील कचऱ्यांची. छत्रपती संभाजीनगरला स्मार्ट सिटी म्हणून मान्यता मिळालेली आहे, हजारो कोटीचा निधी आलेला आहे. हा निधी नेमका जातो, स्मार्ट सिटी झाली का खऱ्या अर्थाने? नाही, अजिबात झाले नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त या ठिकाणी इथल्या प्रशासनानं सावळा गोंधळ घातलेला आहे आणि इथं ज्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली इथल्या नागरिकांना जे काही सुविधा द्यायला पाहिजे त्या सुविधा देण्यामध्ये इथलं मनपा प्रशासन अपयशी ठरलेलं आहे. आता विकास आराखड्याचा एक घोळ घालून ठेवला, आपण कसं करतो? आम्ही विकास आराखड्यामध्ये बरेचसे घोळ त्या ठिकाणी चुकीचे त्या ठिकाणी आरक्षण टाकण्यात आलेले. अगोदरच त्या लोकांचे रस्ते तिथून गेलेले, त्याच एरियामध्ये नव्यानं रस्ते टाकलेले वेगवेगळ्या पद्धतीने. त्याच्यामध्ये त्यांनी 1 ते 10 सेक्टर बनवलेले आहे आणि त्या सेक्टर प्रमाणे एरिया त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये जे काही टाकलेलं आहे की इथं ऑलरेडी शहराचं स्मार्ट सिटी बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या रस्त्याचं काम जवळपास 75 ते 80% रस्त्याचं काम स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणून नव्यानं आरक्षण टाकायची काही गरज नाही. विशेष करून झोपडपट्टी एरियामध्ये ते टाकण्याचं काम केलेलं आहे. काही जे आहे की काही येलो झोन आहे तिथे आरक्षण टाकण्याचं, तिथून नागरिकांना हटवण्याचं काम केलेलं आहे. तर त्यांना महानगरपालिकेला हे आरक्षण टाकण्याचं व निवासी वसाहतीमध्ये आरक्षण टाकण्याचं काही एक कारण नाही. आपल्या शांती मार्च मध्ये किती कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता? आमच्या नियोजनाप्रमाणे 300 ते 500 कार्यकर्ते त्याच्यामध्ये सांग. आजपर्यंत आपण आपल्या मागण्यांसाठी विविध पद्धती आंदोलनं केली. आज शांती मोर्चा काढण्यापर्यंत आपण यानंतर आपलं पुढचं पाऊल काय असेल?
आणि आता हे शांततेचा मार्ग ना बघू आपण लोकशाही मार्गात बुद्धाच्या मार्गाने त्यांना आपण एक निवेदन देणार आहोत. त्याच्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आमच्या मागण्याबद्दल संदर्भात त्यांचं काय प्रतिक्रिया किंवा निर्णय होतो त्यावर ते पुढचं आंदोलनात दिशा. सुट्टी पॉईंटचा जो विषय म्हणून आपण भांडत आहात 3 वर्षापासून पाठपुरावा करतात, पण त्या कमिटीचा पुतळा कमिटीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात आणि आपण मागणी मनपा आयुक्तांकडे करतात. नाही, तुम्ही हे जे प्रोसिजर आहे आपण महानगरपालिकेनं त्याचा सर्वे करून त्याची पूर्ण डॉक्युमेंट करून कलेक्टरकडे परवानगीसाठी पाठवायचा असतो. कलेक्टरकडून तो अर्ज येत नाही. त्याची प्रोसिजर अशी आहे, कलेक्टर त्या कमिटीचा अध्यक्ष आहे, त्याला परवानगी देण्याचं. पण ज्या एजन्सी ज्या ज्या काय स्थानिक स्वराज्य संस्था असेल, ग्रामपंचायत असेल किंवा नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, महानगरपालिका असेल, ह्या त्या स्थानिक संस्थेकडे ज्या ज्या नागरिकांना मागणी केलेली आहे त्याचा परिपूर्ण प्रस्ताव कलेक्टरकडे पाठवायचा, अशी त्याची पद्धत आहे. कलेक्टर डायरेक्ट आदेश करू शकत नाही. कलेक्टरकडे तुमचं निवेदन दिलं ते म्हणतं बाबा तपासून सादर करा. ओके, धन्यवाद. ओके, थँक्यू.